भारत बांगलादेश सीमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूर्वोत्तर सीमेवर सध्या जबरदस्त तणाव निर्माण झालाय. पुशबॅकच्या एका प्रयत्नावरून भारताचं सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF आणि बांगलादेशचं बॉर्डर गार्ड बांगलादेश BGB आमने सामने आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या वादात दोनही देशांच्या सीमेवर शस्त्रधारी जमावही मोठ्या संख्येनं गोळा झालाय. नेमकं काय घडलंय पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. भारत बांगलादेश सीमेवर तणाव वाढवणाऱ्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आसाममधील श्रीभूमजवळ बेलबारी नावाच्या सीमावर्ती भागात हा गंभीर प्रकार घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशी नागरिकांच्या एका गटाला भारतीय हद्दीतून बांगलादेशच्या न्यू पल्लाथल भागाच्या दिशेनं पुशबॅक म्हणजेच परत पाठवण्याचा प्रयत्न BSF कडून केला जात होता. मात्र बांगलादेशच्या BGBनं त्यावर तीव्र आक्षेप घेतला आणि त्या गटाला आपल्या हद्दीत यायला स्पष्टपणे नकार दिला. यानंतर दोनही बाजूंचं सीमा सुरक्षा दल हे एकमेकांच्या समोर उभं ठाकलंय. या वादादरम्यान सीमेच्या बांगलादेशी बाजूनं मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या जमावातील काही लोकांच्या हातात लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रही होती. दोनही बाजूंचे सुरक्षाकर्मी अनेक तास सीमेवर तैनात आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही गोळीबारी किंवा जीवितहानी झाल्याची बातमी नाही. पण बेलबारी सीमेवर सध्या कमालीची तणावपूर्ण परिस्थिती आहे. BSF किंवा BGB कडून या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भारत बांगलादेश सीमेवर पुशबॅकच्या घटना नवीन नाहीयेत. बेकायदेशीर घुसखोरी हा दोनही देशांसाठी एक मोठा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मेघालय सीमेवर BSFनं एका 55 वर्षीय बांगलादेशी घुसखोराला पकडलं होतं. नियमानुसार BSFनं त्याला BGB कडे सोपवण्याचा प्रयत्न केला, पण BGBनं तो आपला नागरिक नसल्याचं सांगत त्याला परत घ्यायलाही नकार दिला. त्यामुळे तो नागरिक नो मेन्स लँडमध्ये अडकून पडला आणि दोनही दलांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. जून 2026 मध्येच अशा आणखी एका घटनेत BGBनं BSFवर 4 ते 9 लोकांना सीमेपलीकडे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलेला, ज्यामुळे अनेक महिला आणि मुलं नो मॅन्स लँडमध्ये अडकले होते. सीमेवर असे वाद वाढत असताना भारत आणि बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये सहकार्य आणि संवाद मजबूत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 4096 किलोमीटरची मोठी सीमा आहे, जी घुसखोरी आणि तस्करीसाठी संवेदनशील मानली जाते. BSFच्या जवानांनी प्रचंड संयम बाळगला आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यानंतर दोनही बाजूंनी अतिरिक्त कुमक हे पाठवण्यात आली आहे. आसाम पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला सुद्धा अलर्ट करण्यात आलंय. सध्या बिरबाली सीमेवरील परिस्थितीत दोन्ही बाजूंचं सुरक्षा दल बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सीमा सुरक्षा दलाची पहिली प्राथमिकता सीमेवर शांतता आणि सुव्यवस्था राखणं हीच आहे. या घटना दोनही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करू शकतात आणि यामुळेच यावर तातडीनं तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. दोनही देश प्रादेशिक स्थिरता आणि आर्थिक संबंधांसाठी महत्त्वाचे भागीदार आहेत. अशा सीमावादांमुळे दोनही देशांमधील विश्वास आणि सहकार्य धोक्यात येऊ शकतं. सीमा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी संयुक्त गस्त, माहितीची देवाणघेवाण आणि नियमित संवाद आवश्यक आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा सीमावादांवर काय उपाययोजना असायला हव्यात असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.